तर मागत राहत जिथून साडीले बारी नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी अंजली आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या सकाळी मी असं तयार होऊन कुठं निघालेली आहे. तर आम्ही फिरायला निघालो आहोत आणि आता इथं माझं आणि पूजाचं संभाषण चालू होतं. तर ह्या बॅगमध्ये काय आहे, त्या बॅगमध्ये काय आहे, किंवा काय घेतलं काय नाही घेतलं हे आमच्या दोघींचं चालू होतं. कारण आम्ही टिफिन वगैरे घरूनच घेऊन जातो आहे. पाणी पण घेतलेलं आहे, कारण मुलं छोटे हे सोबत आहेत, त्यामुळे सगळं घरून घेऊन जातो आहे. तर आता घरातून बाहेर जाताना आपल्याला सहज तर जाता येत नाही, कारण सगळं पाहावं लागतं. तर गॅस वगैरे बंद आहे का ते पाहिलं आणि आता गाडीमध्ये आम्ही सगळे बसलोत. तर आता आम्ही कुठे निघालो आहेत हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर हा जो व्हिडिओ आहे ना तो 26 जानेवारीचा आहे, संडेचा. आणि त्या दिवशी सगळ्यांना सुट्टी होती. तर ऑन दी स्पॉट आम्ही फिरायला निघालेलो आहोत. तर आम्ही निघालो आहोत तुळजापूरला. तर खरं तर हा प्लॅन ना आदल्या दिवशी वगैरे आमचा काहीच ठरलेला नव्हता. ऑन दी स्पॉटच ठरला सकाळी. तर सगळ्याला सुट्टी आहे म्हणलं तर जायचं का, तर सगळ्यांनी हो म्हणलं आणि मग ऑन दी स्पॉट आमचा फिरायला जायचा प्लॅन ठरला. तर कुठं जायचं हे सुद्धा ऑन दी स्पॉटच ठरवलं. आमचं रात्री काहीसुद्धा ठरवलं नव्हतं. तर आता आम्ही तुळजापूरला निघालेलो आहोत. तर रस्त्यामध्ये रस्ता क्रॉस म्हणजे जातच होतो. तर एका ठिकाणी आम्ही थांबलो चहा पिण्यासाठी. तर आपण जेव्हा ड्रायव्हिंग करतो ना तर असं थांबत जायला, मस्त चहा वगैरे पीत जायला खूप मजा येते. तर मुलांना सुद्धा खूप मजा येत होती, कारण खूप दिवस झालं बाहेर असं लॉंग ट्रिपसाठी आम्ही कुठं गेलोच नव्हतो, त्यामुळं मुलांना पण मजा येत होती. तर आम्ही सगळे निघालो, चहा वगैरे पिलो सगळ्यांनी आणि त्यानंतर आम्ही पुढे प्रवासाला निघालो आहोत. तर लॉंगचा प्रवास म्हणलं ना, लांबचा प्रवास वगैरे म्हणलं आणि मुलं सोबत म्हणलं ना तर चटरपटर सारखं तोंड चालूच राहतं. चटरपटर खायला खूप मजा येते मुलांना. तर मुलांनाच काय, मोठ्यांना सुद्धा प्रवासामध्ये चटरपटर खाण्याची सवय असते. तर आम्ही खूप सारे वेफर्सचे पॉकेट वगैरे भरपूर घेतलेलं होतं गाडीमध्ये. तर आमचं मस्त अख्खा प्रवास खाण्यामध्येच गेला. तर प्रवास संपल्यानंतर आम्ही तर आता तुळजापूरमध्ये पोहोचलो. तुळजापूरमध्ये इतकी गर्दी होती ना तर जास्त काही शूट करता आलंच नाही, कारण आज रविवार होता, 26 जानेवारी होती, त्यामुळं सगळ्यांना सुट्ट्या होत्या. त्यामुळं आणि त्याचबरोबर पुसातला म्हणजे पौष महिन्यातला रविवारसुद्धा होता. त्यामुळं खूप गर्दी होती. तर दर्शनाला तर खूप गर्दी होती, त्यामुळं मला शूट तर जास्त काही करता आलंच नाही. जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी दाखवलेलं आहे. जास्त काही करता नाही आलं मला. दीदी काय इकडे बघ. बघणं सुद्धा नाही. दिदू आहेस तशी. चल. तर मंदिरामध्ये दर्शनाला जाण्याच्या अगोदरच बाहेर गजरे वगैरे दिसले आणि ना कुठेही देवीला किंवा म्हणजे देवाच्या दर्शनाला वगैरे कुठेही मंदिराबाहेर ना पहिल्यांदा गेलं की मला आणि पूजाला दोघींना पण गजरे घ्यायला खूप आवडतात. तर आम्ही तर गजरे घेतले दोघींनी पण, कारण दोघींना पण खूप आवडतात. आणि त्याचबरोबर आपण जर दर्शनाला वगैरे कुठं गेलो ना मंदिरामध्ये वगैरे तर छान वाटतं गजरे लावायला. त्यामुळं मला तरी खूप आवडतं. कोणाकोणाला आवडतं असं ते कमेंट्स करून नक्की सांगा. तर आम्ही गजरे वगैरे घेतले, ओटी घेतली आणि त्याचबरोबर दर्शनाला गेलो. तर जास्त शूट मी ओटी वगैरे घेताना काहीच केलं नाही, कारण शौर्यसोबत होता, मुलं होते छोटे, त्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही. तर दर्शन वगैरे आमचं झालं. तुम्ही बघू शकता इथं किती गर्दी होती. दर्शनाला कमीत कमी 2 तास लाईन होती. आणि दर्शन वगैरे झालं. आणि तुळजापूरला आल्यानंतर अशी मान्यता आहे की इथे जे बांगड्या मिळतात, हिरव्या बांगड्या असतात आणि त्यावेळी डॉट्स असतात पिवळ्या कलरचे, तर ह्या बांगड्या प्रत्येक सुवासिनीनं 2 का होईना घालाव्या असं मान्यता आहे. म्हणतात असं का म्हणतात, ते सुवासीन असल्यामुळं म्हणलं जात असेल असं. मला तरी जास्त कन्फर्म माहीत नाही, पण इथं गेल्यानंतर बांगडी भरतातच. त्यामुळं आम्ही दोघींनी पण, मी आणि पूजाने दोघींनी पण, आम्ही 2 जास्त काय भरल्या नाहीत पण 2 का होईना पण त्या बांगड्या भरल्या दोघींनीही. तर इथे तुम्ही बघू शकताय आम्ही बांगड्या वगैरे मस्त भरल्यात. आणि त्यानंतर आम्ही इथून
निघणार आहोत. तर मुलांचं काहीतरी चालू होतं, मला हे घ्यायचं ते घ्यायचं रडणं वगैरे. तर मुलांना पण थोडंफार घेतलं, गाडी वगैरे घेतली शोरेला आणि त्यानंतर आम्ही इथून निघालो. तर आता इथून निघताना आम्ही ऑन दी स्पॉट ठरवलं की तर आता आपण इथं अक्कलकोटला जाऊया, कारण लवकर दर्शन झालं आणि इथं थोडासा वेळ होता. तर म्हणलं चला इथून जवळ आहे अक्कलकोट, तर आलो तसं अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दर्शनाला पण जाऊ. तर इथं अक्कलकोटला पुढे जर अक्कलकोटला निघालो होतो ना, तर तेव्हा आम्ही रस्त्यामध्ये जेवण वगैरे केलं. तर इथं एक शेत वगैरे होतं एकांचं, तर तिथेच आम्ही मस्त जेवण वगैरे केलं. तर तुम्ही इथे बघू शकताय. आणि खरं सांगू, जेव्हा आपण बाहेर असं प्रवासाला जातो ना, तर हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा असं मस्त कुणाच्या कुठेतरी बाहेर असं शेतामध्ये किंवा असं जागा बघून जेव्हा आपण घरचं जेवण घेऊन जातो ना, खूप मज्जा येते. अशा प्रकारे हॉटेलला सुद्धा मागं टाकतं. तर आम्ही मस्त इथं जेवायला बसलेलो आहोत. तर सगळं आम्ही ताटल्या सहित घेऊन गेलो होतो. तर इथं मस्त जेवण वगैरे झालं आमचं. संध्याकाळी राहते का? तर जेवण केल्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटच्या प्रवासाला. तर अक्कलकोटला पोहोचायला आम्हाला थोडासा लेट झाला. अक्कलकोटमध्ये सुद्धा खूप गर्दी होती. आम्हाला तिथं तर काहीच शूट करता आलं नाही. मी तुम्हाला काहीच शूट दाखवू शकत नाही तिथली. थोड्याफार क्लिप्स घेतल्या होत्या, फोटो वगैरे काढल्या होत्या, ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. अक्कलकोटचं दर्शन झाल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ.